नवी मुंबईमध्ये दिघ्यातील अनधिकृत इमारतींवर कारवाई सुरू झाली आहे। आज ही कारवाई होणार असल्यामुळे सकाळपासूनच रहिवासी रस्त्यावर उतरले होते। सिडको, महापालिका आणि एमआयडीसीची पथकं पाडकाम करण्यासाठी आली आहेत। मात्र बांधकाम सुरू असलेल्या इमारतींवरच कारवाई करण्यात आल्यामुळे रहिवाशांना तात्पुरता दिलासा मिळालाय। दरम्यान हायकोर्टाच्या आदेशाविरोधात रहिवाशांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। काल झालेल्या बैठकीत दिघा रहिवासी संघर्ष समिती स्थापन करण्यात आलेली आहे। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्या प्रतिनिधी स्वाती नाईक आपल्या बरोबर आहे। स्वाती, आपण बघतोय रिकाम्या घरांवर हातोडा पडायला सुरुवात झाल्यामुळे कुठेतरी आपण बघतोय की तेवढा तणाव नाहीये, मात्र एकूणच परिस्थिती काय आहे जरा सविस्तर सांगा। मृदुला, कालपासूनच ही कारवाई होणार अशी कोण इकडच्या नागरिकांना लागली होती। त्यापासून रात्रीपासूनच इकडचे जे संपूर्ण नागरिक आहेत, 90 घरांना ज्या नोटिसा बजावलेल्या आहेत, तिकडच्या लोकांमध्ये खूप तणावाचे वातावरण होते। रात्रभर या लोकांनी बैठका घेतल्या गेल्या। तसंच यांची एक टीम सुप्रीम कोर्टात गेलेली आहे। तिथून काही दिलासा येईल का यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि तो दिलासा येईपर्यंत ह्या नागरिकांनी रात्रीपासूनच इथे घराबाहेर बसून आंदोलन केलं होतं। सकाळी जेव्हा ही टीम येणार हे कळताच 9 वाजल्यापासूनच पूर्ण रस्ता अडवून सर्व कुटुंबीय, महिला, मुले, पुरुष हे सगळेजण रस्ता अडवून इथे बसले होते पथकाचे। परंतु पथकाने, एमआयडीसीतल्या पथकाने त्यांना दिलासा दिला की सध्या जी कारवाई होत आहे ती जी रिकामी बिल्डिंग्स आहेत किंवा बांधकाम करण्यात येणाऱ्या बिल्डिंग्स आहेत त्यांच्यावरच कारवाई होईल, तुम्ही जिथे राहता तिथे कारवाई सध्या होणार नाही असा दिलासा दिल्यामुळे ह्यांचा नागरिकांमधला तणाव सध्या निवळलेला आहे। ते नागरिक आपापल्या घरी गेलेले आहेत आणि तसेच आता एमआयडीसीची कारवाई सध्या आता सुरू आहे। जे रिकामे बिल्डिंग्स आहेत, बांधकाम करण्यात येत आहेत त्यांच्यावर आता त्यांचा हातोडा पडत आहे। मृदुला, धन्यवाद स्वाती, माहिती दिल्याबद्दल। स्वाती नाईक आपल्या प्रतिनिधी नवी मुंबईहून या बातमी संदर्भात अधिक माहिती देत होत्या। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।